मित्रांनो, मी तुम्हाला जो बगीचा दाखवला 25 एकरचा, तर त्या 25 एकरच्या बगीच्याला फर्टिलायझेशन देण्यासाठी, औषधी किंवा खत देण्यासाठी तुम्ही माझ्या पाठीमागं जे सिस्टम बघताय त्या सिस्टमचा वापर केला जातो. त्या सिस्टममध्ये काय आहे, ते 6 टँक आहे. तर जी पहिली टँक तुम्हाला दिसते ना, तर त्या पहिल्या टँकमध्ये काय आहे, फिल्टर वॉटर, जे की त्याचं पीएच मेंटेन करून त्याच्यामध्ये इंटर केलं जातं. ते फिल्टर वॉटर या बाकीच्या 5 टँकला दिलं जातं. प्रत्येक प्लॉटला एक टँक इथे दिलेली आहे. तर ज्या प्लॉटला आपल्याला खत द्यायचं आहे, तर त्याचं तिथं मिश्रित केलं जातं. खत, औषधी तिथं मिश्रित केले जाते. त्याच्यानंतर ते इंटर होतं ह्या फिल्टरमध्ये. फिल्टरद्वारे काय होतं, की ह्या आपल्याला सेंट्रलाइज वॉल दिलेला आहे. या सेंट्रलाइज वॉल 5-5 एकरासाठी एक आहे. तर याच्यानंतर ते त्या प्लॉटमध्ये इंटर होतं. जे फर्टिलायझर असेल, पाणी असेल, ते असेल. आणि तुम्ही तसेच या ठिकाणी हे युनिट बघू शकता. हे युनिट कशासाठी, हे सगळं एक ऑटोमेशन युनिट आहे. तर हे युनिट आपण प्रत्येक आपल्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने याला आपण ऑपरेट करू शकतो. तर हे काय आहे, इथं एक मायक्रो कंट्रोलर याच्यात वापरलेला आहे. तर याच्यामध्ये आपण जो पीएच आहे, ते सगळं काही आपण आपल्या मोबाईलच्या द्वारे ऑपरेट करू शकतो, बघू शकतो. तर त्याच्यासाठी हे युनिट आहे. तर चला आता आपण काय करू, बगीच्यामध्ये जाऊ आणि त्याची तिथून पुढे कशी प्रोसेस आहे ते बघू. तुम्हाला जे मी सेंट्रलाइज वॉल दाखवले रूममध्ये, तर त्याचं कनेक्शन इथं आलेलं आहे आणि इथं काय झालेलं आहे, 5 ठिकाणी ते डिवाइड केलेलं आहे. इथं काय केलं जातं, मोबाईलच्या सहाय्याने हे सिस्टम ऑपरेट केलं जातं आणि बागाच्या कोणत्या भागात आपल्याला फर्टिलायझेशन करायचं आहे, कोणत्या भागात आपल्याला पाणी द्यायचं आहे, इथूनच आपल्याला ते मॅनेजमेंट होत असतं. तर तुम्ही इथे बघू शकता, की ते करण्यासाठी काय केलेलं आहे, तर इथे एक छोटासा कंट्रोलर लावलेला आहे. कंट्रोलर कशाला कंट्रोल करतो, जो वॉल आहे आपला, तर त्या वॉलला तो कंट्रोल करतो आणि तो आपल्या मोबाईलच्या ॲपद्वारे तो कंट्रोल होत असतं आणि त्याला पॉवर देण्यासाठी इथं तुम्ही बघू शकता, की सोलर प्लेटचा उपयोग केलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, की किती सिस्टमॅटिक पद्धतीने इथे हा सगळं काही नियोजन चालतंय.